पुण्यातल्या कचरा वेचक अंजुताईंना त्यांचा प्रामाणिकपणा दाखवत पुणेकरांच्या मनात स्थान मिळवलंय। कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना एके ठिकाणी एक बॅग सापडली आणि त्यात औषधांसह 10 लाखांची रोकड सापडली। मात्र त्यांनी ती रोकड प्रामाणिकपणे त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीला परतही केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे सर्वत्रच त्यांचे कौतुक होत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। मध्ये कचरा गोळा करणाऱ्या आणि घरोघरी जाऊन खरं तर कचरा गोळा करणाऱ्या ह्या अंजुमाने आहेत। यांच्या बाबतीत एक घटना अशी घडली की यांना आज कचरा गोळा करताना एक बॅग सापडली आणि या बॅग मध्ये थोडके नाही तर जवळपास 10 लाख रुपयाची रक्कम जी आहे ती यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत ती परत केली। नाही काय कचरा गोळा करत होते ना ते सोसायटी झाडात आलते, कचरा बिचरा सगळं टाकला ह्याच्यामध्ये। चाकापाशी बॅग भेटली होती औषध गोळ्यांची, तर त्यात गोळ्या औषध होते आणि वही पुस्तक होतं। म्हणजे आपला एक मुलगा आपले ना का लाईनच आहे ना सगळी मेडिकल लाईन, मग त्याच्यामध्ये मी त्या मुलाला बोललं, म्हणलं हा काही मेडिकल लाईनची बॅग पडली पण मला माहितच नाही त्यात पैसे म्हणून। मग त्याने ती वही बघितली तर म्हणला मावशी मी फोन लावतो, आणि मग ते खोललं तर बॅग होती पैसे भरलेली। त्याने होते पैसे 10 लाख होते। कशी बॅग होती, काय कशात? सगळं मळ कटलेली, त्या ना का असं हे लागलेलं धूळबीळ सगळी। आता त्याला सगळे परत दिले? हो परत दिले। हो साडी सन्मान केला ना 1100 रुपये। वाटते आता की 10 लाख रुपये तुम्ही परत दिले, लोक कौतुक करतायत, हे सगळं एकदम हेच मला बघायचं होतं, हेच भारी वाटतंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।